નમસ્કાર દર્શક મિત્રો, આપ જોઈ રહ્યા છો B48 ન્યૂઝ ગુજરાત। હવે નજર કરીએ આજના મુખ્ય સમાચાર પર। તાપી જિલ્લાને અડીને આવેલા મહારાષ્ટ્ર રાજ્યમાં ભવરગામ મહારાષ્ટ્ર પરિવહનની બસને નડ્યો અકસ્માત। અક્કલકુવાના વાલેરીથી તલોદા જતી વિદ્યાર્થીઓની બસ પલટી ખાઈ ગઈ। પ્રાથમિક માહિતી મુજબ બસમાં સવાર અંદાજે 70 થી 75 વિદ્યાર્થીઓમાંથી કેટલાક વિદ્યાર્થીઓ ઇજાગ્રસ્ત। તમામ ઇજાગ્રસ્ત વિદ્યાર્થીઓને તાત્કાલિક નજીકની હોસ્પિટલ ખસેડી સારવાર શરૂ કરવામાં આવી। ઘટનાની જાણ થતાં જ સ્થાનિક એમએલએ રાજેશ પાડવીએ આરોગ્ય વિભાગના અધિકારીઓને સંપર્ક કરી વિદ્યાર્થીઓને સ્થાનિક તાત્કાલિક અને પૂરતી સારવાર સુવિધા ઉપલબ્ધ કરાવવા સૂચના આપી। સ્થળ પર પોલીસ અને તંત્રની ટીમે પહોંચી રેસ્ક્યુની કામગીરી હાથ ધરવામાં આવી। बस मिळते खूप गर्दी होती कारण वाली 11 वाजता नाही सकाळी पावणे 11ला बस स्टँड मधून सुटेल तर 11ला तिथपर्यंत येईल गणेश बुधावळेला हॉस्टेलला आणि तिथून त्याच्यानंतर संध्याकाळची 5 ची पाहिजे आणि मी बस डेपो मॅनेजरांना वारंवार पत्रही दिले। सर नेहमी मला हेच कारण असतं त्यांचं की बस कमी आहे बस कमी आहे वेळेवर थांबवत नाही मुलींना सोडून चालली बस रिकामी असते ना मागे तरी बस वाहण्याचे फुल आहे म्हणून किती मुली असते येतात तिथून सकाळच्या मुली 35 आहेत तेवढ्याच दुपारून 40 ते 45 आपल्या कॉलेजच्या ज्या विद्यागौरव न्यू हायस्कूल नेम सुशील आणि मोठं कॉलेज ह्याच्या सर्व ठिकाणी शेतकरी आणि परत रिटर्न किती वाजता सोडतात तुम्हाला किती वाजता बस पाहिजे सकाळच्या सर मी तसं तिकडून बस आहे हीच बस आहे ना किती वाजता पाहिजे जाताना संध्याकाळी 5 वाजे पाहिजे आणि सकाळची एक पावणे 11ला पाहिजे जी तिथं 11ला पोहोचते। वाल्हेरीहून तळोद्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनणारी बस सकाळी 6 वाजता वाल्हेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली। त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती। त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा येथे आणलं। त्या ठिकाणी मी देखील आलो। त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले। आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले, पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले। सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची समजूत घातली आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या, ट्रॉमा त्या ठिकाणी होता, त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले, त्यांच्यावर उपचार केले। ज्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात नेऊन आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतोय। जवळपास 70 मुली त्या ठिकाणी होत्या, आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे। 2 मुलींची जास्त दुखापत होती म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलंय, त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे। सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतर त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल। आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्याची चौकशी मी महामंडळाची एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो मॅनेजरांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। नाव रवींद्र मोरे, आगार व्यवस्थापक अक्कलकुवा। आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या आसपास वाल्हेरीहून तळोदा येत असताना भवर गावाजवळ रापा महामंडळाची MH06S8661 हे वाहन विद्यार्थिनी जवळपास 70 ते 75 विद्यार्थी त्यामध्ये होत्या। चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला पलटी झालेली आहे। त्यातील सर्व विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले असून 2 ते 3 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना आपण खाजगी रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे। चालक आणि वाहक दोघं पोलीस स्टेशनला हजर असून पुढील तपास चालू आहे आणि आपल्या सर्व जखमींवर इथे उपचार चालू आहेत। B48 न्यूज गुजरात साथे रिपोर्टर नितिन वसावे साथे हंसराज पाडवी कुकरमुंडा।